सन्माननीय शरद नाईक साहेब या. रवी नाईक आमचे परममित्र रविदादा नाईक यांचे ते बंधू आहेत. शरद नाईक साहेबांचा येतोची सन्मानित केलं जाईल. 1-2 रोशन शेठ पाटील आणि धनंजय दादा पाटील. बाबा ब्रँडचे सर्वा माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य धनंजय दादा पाटील आणि रोशन पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मानित केला जात आहे. उमेश म्हात्रे साहेब या खांदा आपला सन्मानित केला जाईल. त्यानंतर आपण प्रकाश चौगुले सुप्रसिद्ध सिंगर प्रकाशा उमेश दादा म्हात्रे यांच्या वतीने त्यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आहे. त्यानंतर संपूर्ण आपला वकील जिथे जे उपस्थित आहेत ॲडव्होकेट साहेबांचा सन्मानित केला जाईल मात्र सत्र संपल्यानंतर. धन्यवाद महागुरु. ज्या लढतीच्या आतुरतेने तुम्ही आम्ही सगळेजण वाट पाहत होतो ती लढत आपल्या अगदी भेटीला आली. शिवन्या स्वराज भूमी 11 हायवे दिवा विपक्ष चेंज दी गेम वडवली बी या दोन संघादरम्यान ही बिग फाईट. भोकरपाडा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आदरणीय अर्धदादा फुलरिया अर्धदादा तुमचा सन्मान केला जाईल. धनंजय दादा पाटील माजी उपसरपंच चिपले स्वागत आहे तुमचं. चला सामन्याकडे आपण बोलणार आहोत. गोल्डन मॅन गणेश शेठ पाटील वलाप आणि त्यांच्या समेब्यात राकेश पाटील या दुग्ध शर्करा खऱ्या अर्थाने आपण पाहतो मैत्रीचं आगमन होत आहे. यावं आपण व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. सामन्याकडे वैभव भोपी हरिग्राम यांच्याकडे बोलूया. धन्यवाद महागुरु. बिग फाईट बिग बॅटल. भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षण जरा विसावू या वळणावर. कसे कोठून येतो आपण कसे न कळता जातो गुंतून. उगाच हसतो उगाच रुसतो क्षणात आतुर क्षणात कातर. कधी होऊन तर कधी सावळी कधी चांदणे कधी काहिली. गोड करून या घेतो सारे लावून प्रीतीची झालर. खेळ जुना हा युगायुगांचा रोज नव्याने खेळायचा. डाव रंगता मनासारखा कुठली हुरूर कसरे काहूळ. सन्माननीय बालाराम शेठ पाटील वाकडी यांचे इथे शुभागमन त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आणि पहिल्याच बॉलवर आर्यन भोईर च्या बॅटमधून आलाय चौकार. ऋतिक पाटील गोलंदाजी मार्कवर सध्या सज्ज होत असताना तुम्हाला बघायला मिळाले. वेलकम फोर स्वागत केलंय. हे मोठं बॅट आले दोन बलाढ्य टीम मध्ये. अगदी बेस्ट ऑफ बोरशेती या संघाला 41 धावा करू दिला नव्हता. तोच चेंज दी गेम वडवली बी संघ. टॅपिंग क्रिकेट बॉलला अगदी ढकलून दिले. लॉंग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल होताना रुपेशला आपण तिथे बघितलं. खूप चांगलं बॉल कलेक्शन त्याने केलं आणि लगेच एकाच ऍक्शन मध्ये हा त्याने थ्रो केला. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. रन फलक जाऊन पोहोचलं सध्या 5 वर. माथेरान ग्रुपच्या वतीने खऱ्या अर्थाने बघा सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य केल्याबद्दल संपूर्ण माथेरान ग्रुप तुमचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. स्ट्राइक इन कडे फलंदाज समृद्ध म्हात्रे लेफ्ट हँडेड. ऋतिक पाटील समोर लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन सध्या फलंदाजीतून मैदानामध्ये बघायला मिळतो. ऋतिकनं सुंदर प्रवास राहिला. ऋतिकचा या स्पर्धेमध्ये याचं बॅटिंग असेल याचं बॉलर असेल सुंदर कामगिरी केली. तेवढंच समृद्धला देखील तुम्हाला स्ट्राइक इन कडे
उडवलाय बॉलला हवेमध्ये उंच आणि मुक्त संचार करत असताना चेंडू फिल्डर डाऊन द बॉल. रुपेश टिपतोय झेल. पहिला धक्का बॅटिंग करत असताना मैदानामध्ये हवे दिवे संघाला. अर्थात उपांत्य फेरीमध्ये दाखल झालेला आहात. आपल्यासाठी साई रक्षा कंस्ट्रक्शनचे ओनर्स संतोष शेठ पाटील आकुर्ली आणि गावदेवी एंटरप्राइजेसचे ओनर्स धनंजय शेठ पाटील वाकडी यांच्या वतीने 1212 रुपयाचं कॅश प्राइज मात्र प्रत्येकी खेळाडूला दिलं जाणार आहे. क्या बात है. संपूर्ण टीम साठी 12,012 रुपयाचं कॅश प्राइज इथे दिलं जाणार आहे. ओटो कमेंट्री बॉक्स. धन्यवाद महागुरु. फलंदाज बाद झालेत. समृद्धला या मैदानामध्ये काही करता आलं नाही या महत्वपूर्ण सामन्यामध्ये आणि त्याच जागी अजय भोईर बॅटिंग साठी आलाय. आर्यन भोईर आणि अजय भोईर ही जोडी सध्या मैदानामध्ये काम करत असताना ऋतिक पाटील बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा. हा फुल टॉस बॉल होता. भिरकावून दिला बॉलला मिड विकेट मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलेत. 1 रन कल्पेश. खूप चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली. पंचांनी रेफर केले. अंपायर्स रिव्ह्यू यूज करत असताना पंच वेस्ट ऑफ हाईट चेक करायची तिथे. तिसरे पंच आमच्या सोबत जोडले जाते सत्यवानजी काकडे सर. डिसिजन पेंडिंग. सत्यवान काकडे सर जॉईंट ऑफ प्लीज, कारण महत्वपूर्ण ही लढत. थोडी वेळ प्रतीक्षा. चाचणी होते डीप मधून. सत्यवानजी काकडे सर जॉईंट झाले थर्ड अंपरच्या भूमिकेमध्ये. नो बॉल. नो बॉल आले त्यामुळे अपकमिंग बॉल असे फ्री हिट. ही सुवर्ण संधी. रन मिळालीत या बॉलवर टोटल 9+1 अशा 2 धावसंख्येचं एकंदरीत टोटल. फ्री हिटची सुवर्ण संधी सध्या मैदानामध्ये. आर्यन भोईर. फ्री हिटचा चेंडू होता. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केलाय. शुभम त्या ठिकाणी पोहोचलेत बॉलवर. दुसरे साठी निघालेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन या बॉलवर पूर्ण केले जात आहेत. पहिलं पॉवर प्लेचं ही षटक. 4 ओव्हरची ही लढत आहे. प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा या मॅच मध्ये. ही मॅच बघण्यासाठी आतुरतेनं सगळ्यांनी प्रतीक्षा केली. लाईव्ह वॉचिंग देखील आमचे वाढते. सगळ्या लाईव्ह प्रेक्षकांचं एक्वेरा इव्हेंट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचे आमचे मुख्य प्रणेते सन्माननीय रोशन शेठ पाटील साहेब यांच्या वतीनं आणि गावदेवी क्रिकेट संघ कोपरलीच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. धावसंख्येचा फलक सध्या स्थितीमध्ये तुम्हाला बोर्डवर बघा मिळते. 9 धावा ऑन बोर्डवर. 1 फलंदाज बाद. सक्सेसफुल राहिला बॉल. व्हेरी गुड डिलिव्हरी. वाईड यॉर्कर चूज केला ऋतिक पाटील. यावेळेस थोडीशी गती देखील कमी केली. बघा रस्त्यावर ज्यांनी वाहने उभी केलेली आहेत कृपया ती बाजूला घ्यावी, कारण तिथे वॉटर सप्लायर आहे बघा, आमचं टँकर आहे, त्यांना खऱ्या अर्थाने ती तिथून निघण्यासाठी पार्किंगची समस्या निर्माण झालेली आहे. कृपया आपण बाजूला घ्याव्या सर्व गाड्या अर्थात वाहने. पॉवर प्लेचा अंतिम बॉल. आर्यन भोईर साठी 4 बॉल मध्ये 7 रन केले त्या खेळाडूनं. आक्रमण करायचं होतं. इनसाइड एज लागल्यानंतर बॉल पाठीमागे लेग स्लिपला स्टॉप केला चेंडूला. 1 रन इथे पूर्ण केली जाईल. पहिलं षटक ऋतिक पाटीलचं. ज्या षटकामध्ये रन आल्या रन फलकावर पॉवर प्ले मध्ये 10. 1 खेळाडू बाद. त्याच्या उजव्या बाजूला रस्त्यावर ज्यांनी आपापली वाहने उभी केलेली आहेत कृपया रस्त्यावर कोणी वाहने उभी करू नये. स्टेजच्या पाठीमाग आपल्यासाठी इथे खऱ्या अर्थाने पार्किंगसाठी जागा आहे, तिथे लगेच ती वाहने उभी करावी. व्यासपीठावर अनिल ढवळे शिवकार यांचं आगमन झालेलं आहे. ढवळे साहेब स्वागत आहे तुमचं. त्यांच्या समवेत अतुलदादा पाटील आपले स्वागत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा फलकावर ऋतिक पाटीलची सुंदर गोलंदाजी राहिली.
दोन ताकदवान संघ सध्या मैदानामध्ये ए पोल मधून खूप संघर्ष करून इथपर्यंत पोहोचलेत आणि या दोन महत्वाच्या संघांमध्ये ही महत्वपूर्ण लढत. सगळ्यांच्या नजरा या सामन्यावर, या लढतीवर. कोण घेईल सगळ्यात दांडगा परफॉर्मन्स, कोणता संघ या मॅच मधून जिंकून पुढे सुपर 6 मध्ये दाखवतील. गोलंदाजीसाठी सेकंड ओव्हर मध्ये कमलेश पाटील कावा सध्या गोलंदाजी मार्कवर आलाय. कावाची परवाच्या दिवसामध्ये केलेली फलंदाजी खूप दमदार राहिली. जिथे संघाचा डाव संपूर्ण विखुरलेला होता तो डाव एकत्रित करण्याचं काम कमलेश पाटील आपल्या बॅटिंग मधून केलं होतं आणि गोलंदाजी देखील या स्पर्धेमध्ये त्याची फार सुंदर राहिली आहे. आणि तोच यावेळेस कमलेश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत असताना 10 रन ऑन बोर्डवर. द्वितीय षटकाला सध्या सुरुवात झाली. पहिला बॉल स्विच हिट केला, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, अगदी जमिनी समांतर आलेला हा आणखीन एक दमदार चौकार. आणि सध्या पहिल्याच बॉलवर कमलेश पाटीलचं केले स्वागत. चौकारांना बॅट्समन होते आर्यन भोईर. 6 बॉल मध्ये 12 धावांचं योगदान दिलं या खेळाडूने. संघ जाऊन पोहोचलाय 14 वर. सध्याचं करंट रन रेट 12चं बघायला मिळते. या मॅच मधून याच तर अपेक्षा आहेत. प्रत्येक खेळाडूला झडताना, अगदी मैदानामध्ये संघर्ष करताना प्रत्येक खेळाडूला बघायचंय. या मॅच विजयासाठी 100% कमिटमेंट प्रत्येकाला द्यावा लागेल. वेगवान बॉल, उत्तर नव्हतं परंतु अपील तिथे भरपूर झाले. पंच सांगतात की बॅट अँड बॉल मध्ये पंचाला डाऊट होतं की कॉन्टॅक्ट नाहीये, त्यामुळे अपील तर भरपूर झाले. दोन्ही पंच सल्ला मसलत होतील. योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल कारण मॅच महत्वाचे. दोन ताकदवान संघ सध्या लढतायत. दोन्ही ऑफिशियल अंपायर्स सध्या चर्चा सुरू असताना कमलेश पाटील पंचाने आता तिसऱ्या पंचाची मदत घेण्याचं ठरवलंय. बॅट अँड बॉल मध्ये प्रॉपर कॉन्टॅक्ट झालंय की नाही हे चेक करत आहे. सत्यपन काकडे सर जॉईंट व्हा प्लीज. थोड वेळ डिसिजनची प्रतीक्षा आपल्याला करूया आपण. योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. प्लीज वेट, थोडी वेळ प्रतीक्षा आपण करूया. योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट झालाय की नाही हे देखील समजेल. आय इक्विव्हॅलेंट्स योग्य आणि पारदर्शक निर्णय. इट्स आउट. बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट झालाय. फलंदाजा परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना हायवे दिवे संघाला. मान्यवरांचं इथे शुभागमन होत असताना सन्माननीय राज संजयजी पाटील यांचे इथे शुभागमन झाले. त्यांना आम्ही विनंती करू या व्यासपीठावर आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. योग्य निर्णय पंचाचा थर्ड अंपायरच्या भूमिकेमधून. बॅट्समनला देखील समजलं नव्हतं की बॅट अँड बॉल मध्ये एक्झॅक्टली कॉन्टॅक्ट झाले की नाही आणि खूप चांगला निर्णय थर्ड अंपायर कडून. पारदर्शक निर्णय. ऑन स्क्रीन देखील एकविरा इव्हेंट्स सध्या दाखवत असताना धावसंख्येचा फलक ऑन बोर्डवर तुम्हाला बघायला मिळते. 14 रन, लॉट्स ऑफ 2 विकेट्स. 2 गडी गमावले. थोडीशी जलद गतीनं धावसंख्या करण्याचा प्रयत्न. या प्रयत्नामध्ये पहिल्यांदा बाद झाले समृद्ध म्हात्रे आणि ज्या आर्यन भोईरच्या बॅटमधून रन निघत होत्या त्यालाही थांबवण्यामध्ये यश मिळालं कमलेश पाटील, ज्यानं या स्पर्धेचं पहिलं विकेट हॅट्रिक घेण्याचा कारनामा आपल्या नावावर केला होता. तोच कमलेश पाटील विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी त्यांनी केली आणि आज देखील महत्वपूर्ण खेळाडूला त्यांनी बाद केलं. सुमित पाटील बॅटिंगसाठी आले 4थ्या क्रमांकावर. पहिल्या सत्रामध्ये किती धावांचं लक्ष देईल हायवे दिवे संघ, कारण त्यांची गोलंदाजी देखील तेवढीच ताकदवान आहे जेवढी गोलंदाजी आपण चेंज गेम वडवली बी संघाची बघितली आहे.
प्रशांतजी खानावकर साहेबांचे ते शुभागमन. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वचे आणि असोसिएशनचे ते उपाध्यक्ष आहेत, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत करूया. एक रन या बॉलवर कंप्लीट केली जाते. प्रेक्षकांची भरपूर गर्दी मैदानाच्या बाहेर तुम्हाला बघायला मिळते. तेवढेच ऑनलाईन प्रेक्षक वर्ग, कारण मॅच तेवढी संघर्षाची या कडा संघर्ष मैदानामध्ये अगदी बघायला मिळते. अजय भोईरने एक बॉलचा फेस आतापर्यंत केलाय आणि त्यामध्ये त्यांनी एक रन केले. त्याचसोबत सुमित पाटीलनं एक बॉलमध्ये एक धाव त्याच्या बॅटमधून आलेत. दोन्ही खेळाडू नौकेत, अजून वेल सेट नाही आहेत, परंतु मॅच कमी ओव्हरची 4 षटकांची लढत आहे. तुम्हाला लवकर सेट व्हावं लागतं. धाव संख्या येणं पहिला टॉस गमावल्यानंतर आपल्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं असतं. बॅटच्या बॉटम एंडवर चेंडू लागले, थोडीशी हलगर्जीपणा शॉट थर्ड मॅनच्या खेळाडूमधून, बॉल सीमा पलीकडे चौकार. रिप्ले मध्ये अजय भोईरचा चौकार चॉप करण्याचा प्रयत्न केला. वाईड यॉर्करला त्यांनी एज लागली आणि बॉल गॅप मधून गेला. भरपूर प्रयत्न करायला हवे होते, तितकाही दूर नव्हता खेळाडू, परंतु बॉल एकदा निघून गेला की त्याला थांबवणं इम्पॉसिबल. स्पेशली लॉंग स्टॉप थर्ड मॅन एरियामध्ये आलेला हा चौकार. 19 धावा ऑन बोर्डवर लागते. रन रेट वाढत चाललाय. सध्याचं करंट रन रेट 11.40 च बघायला मिळतंय. कमलेश पाटील 4 बॉल त्यांनी फेके, ज्यामध्ये 9 धावा देत असताना एक विकेट देखील त्यांनी इथे जरूर मिळवले. अजय भोईर पुन्हा एकदा टो एंड वर चेंडू लागते. शॉर्ट थर्ड मॅनला फिल्डर आहेत. एक रन कंप्लीट केली जाईल या बॉलवर. सिंगलच्या मदतीनं हे षटक देखील पुढे चाललंय. धावसंख्येचा फलक टोटल 20 वर बघायला मिळते. कमलेश पाटील जीवाचं रान करत असताना सध्या गोलंदाजीतून फलंदाजाच्या स्लॉट मधून जेवढे बॉल दूर ठेवता येतील त्याचा तो प्रयत्न करतोय. 2 चौकार जरूर बघायला मिळालेत. हा बघू शकता आमचा ड्रोन व्ह्यू, आय बर्ड व्ह्यू, जो या स्पर्धेचं डे मध्ये आम्ही शूट केलेलं हे मैदान. अतिशय सुस्वच्छ मैदान, कारण या मैदानावर एक वेळ अशी परिस्थिती होती, हे संपूर्ण पडीत रान होतं आणि त्याला बनवलं मी तर म्हणेन सन्माननीय रोशन शेठ पाटील, रमेश शेठ पाटील, रोहित शेठ पाटील आणि संपूर्ण गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांची भरपूर मेहनत. आमदार चषकाची दमदार स्पर्धा, 10वं वर्ष या स्पर्धेचं 1 दशक पूर्ण होत आहे. आक्रमण केलं 20 मध्ये. फिल्डर बॉलचा जज करत असताना कल्पेशला टिपला झेल संपुष्टात आलाय. सुमित पाटीलचा खेळ, तिसरा धक्का. समाज सेवेचा ध्यास आमदार प्रशांत दादांचा हाय तो खास. गावदेवी आईला करीतो वंदन, वेगळीच त्याची यादा. साईबाबांना करीतो वंदन, वेगळीच त्याची यादा. पुरा करीतो आपला वादा, कोपरोली गावचा रोशन दादा. यस, धन्यवाद. टीचे व्यासपीठावरती आपण पाहताय की नावडे क्रिकेट संघाचे दमदार अष्टपैलू आणि सभागृह नेता चषकाचे यशस्वी आयोजक तथा रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे उपाध्यक्ष या ठिकाणी प्रशांत दादा खानावकर साहेबांचं या व्यासपीठावरती शुभागमन. त्यांच्या समेत यंगस्टर आपण नौका खेळाडू पाहू शकाल महेश म्हात्रे. आणि एकेकाल तलोदाचा मैदान ज्याने गाजवला तर नावडे क्रिकेट संघाचा बाला यांचे आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. थँक्यू रॉकस्टार प्रवीणजी गायकर सर. मैदानामध्ये लक्ष केंद्रित करूया. 10च सध्याचा करंट रन रेट. 2 ओव्हर नंतर 20 धावा. 3 गडी फलंदाज आतापर्यंत त्यांनी गमावलं. बॅटिंग करत असताना अजय भोईर ही आशेची किरण आहे. आशिष पाटीलला त्याला साथ द्यावी लागेल. कमलेश पाटील विकेट टेकिंग राहिलेत, याचा मी नुकताच उल्लेख केला, कारण परवा या खेळाडूने विकेट हॅट्रिक घेतली आणि आज 2 विकेट या महत्वपूर्ण षटकामध्ये त्यांनी या महत्वपूर्ण मॅच मध्ये घेतलेत. बॉलिंग ट्रॅकवर शुभम पाटील. तृतीय षटकामध्ये गोलंदाजीसाठी त्याला आमंत्रित केले गेले. बघायची लढत कुठपर्यंत राहील. पहिल्या सत्रामध्ये किती धावांचं टार्गेट येईल. आज बरेच चढ उतार आपण बघितलेत. पहिल्या 2 सामन्यामध्ये शुभम पाटीलची गोलंदाजी आपण बेस्ट ऑफ बोर शेतीच्या अगेन्स्ट 1 ओव्हर 4 धावा. कोणती विकेट त्याला मिळाली. 1 ओव्हर माफ करा 4 विकेट मेडन ओव्हर त्यांनी फेकलं होतं. आणि तदनंतर आपण बघितलं होतं अर्चर 11 जीवदानी बाबनडोंगरीच्या अगेन्स्ट 3च धावा त्याने दिल्या होत्या. इकॉनॉमी राहिलाय आणि ही तिसरी लढत सध्या मैदानामध्ये. तिसरी ओव्हर तो फेकताना शुभम पाटील अजय भोईर संघाला कुठपर्यंत नेऊन ठेवे, त्याच्या बॅटमधून किती रन बनतील हा प्रश्न आहे सध्या प्रेक्षकांमध्ये. अवे फ्रॉम द बॉडी केला पंच सँडी पालकर सर आमच्याकडे वळत आहे. इट इज अ वाईट बॉल. अतिरिक्त रन या बॉलवर जोडली जाईल. अतिरिक्त धावसंख्येनं संघाचं टोटल 21 वर सध्या बघायला मिळतंय.
भरपूर रेलचर, भरपूर हालचाल, प्रेक्षकांमध्ये उत्साहाचं वातावरण या सामन्याला धरून अगदी बघू शकता आपण. शुभम पाटील पहिलाच बॉल थोडंसं लेंथ आणि लाईन मधून थोडंसं दिशेमधून भडकताना दिसला, परंतु खूप चांगला प्रवास राहिलाय. आज नवीन दिवस आहे, नवीन रात्र आहे, नवीन अपोजिशन्स आहेत. खोदून काढल्या बॉलला अलाउंड द कार्पेट. पहिल्या अटेम्प्ट मध्ये विकासच्या हातामध्ये हा बॉल आला नाही. एक रन या बॉलवर कंप्लीट केली जाईल. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम अजय भोईरने या बॉलवर केलं. आशिष पाटीलचा रोल एक्झॅक्टली या मॅच मध्ये काय राहील हे बघायचं आहे. का आशिष पाटील या मॅच मध्ये अटॅकिंग मोड मध्ये जाईल की सिंगल स्ट्राईक रोटेट कडे जाईल याकडे सगळ्यांच्या नजर आहेत. कारण जो अजय भोईर ज्याने 4 बॉल मध्ये 7 रन केलेत. स्क्रीनवर रोहित शेठ पाटील, प्रशांत शेठ नावडेकर साहेबांना तुम्हाला बघायला मिळत आहेत. खूप चांगला राहिला प्रवास टेनिस विश्वामध्ये या खेळाडूंचा. एकंदरीत 22 धावांवर आपल्याला बघायला मिळतं. रोहित पाटील यांच्या चेहऱ्यावर हास्य. 5 वर्ष प्रतीक्षा केली ट्रॉफी मिळवण्यासाठी. भरपूर अप अँड डाऊन्स बघितले, खचून गेले नाही. ती जिद्द आणि चिकाटी ठेवली आणि आज स्वतःच्या स्पर्धेमध्ये अगदी ताकदीने उतरले आणि क्वालिफाय झाले सुपर 6 मध्ये. मनोहर आता पुढे काय होईल यापेक्षा इथपर्यंत आलो हाच आनंद भरपूर आहे त्यांच्या चेहऱ्यावर. शुभम पाटीलचा हा चेंडू खूप चांगला स्क्वेअर कट इनफिल्डच्या वरून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. आलेला फटका चौकार त्याने ठोकलाय. फिल्डिंग मध्ये थोडीशी बदल. एक्स्ट्रा कव्हर मधील आता खेळाडूला डीप कव्हर्सला बोलवलं गेलंय कारण मागील स्क्वेअर केट आला. शुभम पाटील खोदून काढलाय पुन्हा एकदा बॉलला. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या मधोमध बॉल फील्ड केला जाईल. जयश थ्रो करेल. तयार होता अजय भोईर. काय रनिंग बिटवीन द विकेट राहिले. तेज तयार चितेच्या चपलाईने या 2 रन त्यांनी पूर्ण केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कारण जिथे षटकार चौकार थांबतात तिथे सिंगल डबल धावा चोरणं यासाठी तुम्ही तुमची प्रेझेन्स ऑफ माइंड तुमचा मैदानामध्ये हा खेळ महत्वाचा असतो आणि तो सध्या दाखवत असताना 28 वर सध्या संघ आपण बघतोय. सुरुवातीच्या पहिल्या सत्रातील अंतिमचे आता 9 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. स्ट्राईक एंड कडे आशिष पाटील 2 चेंडूमध्ये 6 धावा 1 चौकारी त्याच्या बॅटमधून आले. हल्ला करायचं होतं या बॉलवर परंतु थोडस चुकलं. नजरेअटी दुर्घटना घडी. बॉल निघून चालला. रक्षकाकडे डॉट बॉलची ते सांगता होत असताना प्रत्येक बॉलरसाठी एक डॉट बॉल फेकणं फार मोठं चॅलेंज असतं. आजकालचं फास्ट क्रिकेट आणि अशा परिस्थितीत स्वतःला प्रूव्ह करणं, गोलंदाजीतून निर्धाव चेंडू फेकणं हे मोठं यश असतं. शुभम पाटीलला ते मिळालं या मैदानामध्ये. लगेचच कान मंत्र आशिष पाटीलला दिला. अजय भोईरने एक्झॅक्टली काय चुका होतात, काय सुधारल्या पाहिजेत. कारण या खेळामध्ये वेळ कमी असते, चेंडू कमी असतात आणि कमी चेंडूमध्ये तुम्हाला भरपूर रन करायचे असतात आणि याच परिस्थितीमध्ये हा फटका स्टँडर्ड आहे. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. फिल्डर होते बनावं लागेल दर्शक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. आशिष पाटील मिडल ऑर्डर मध्ये हिताक्षणी संघाचा डाव अगदी सांभाळून घेतलाय. या सामन्याच्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदाऱ्या सध्या आशिष पाटील आपल्या खांद्यावर घेतलेत. नौके होते मैदानामध्ये परंतु काय कॉन्फिडन्स मध्ये फाईट करतायत. ज्या शुभम पाटीलने या स्पर्धेमध्ये सगळ्यात इकॉनॉमी गोलंदाजी केली. एक मेडन ओव्हर देखील फेकले. 4 विकेट घेऊन त्या शुभम पाटील हल्ला बॉल केलाय. 5 बॉल मध्ये 14 रन या ओव्हर मध्ये आलेत. शॉट ऑफ बुल करायचं तर बॅटच्या टो एंडवर हा चेंडू लागलाय. पहिली रन तर खूप वेगाने घेतली. योग्य एंडला थ्रो. सिंगलच बनेल या बॉलवर. षटक देखील दरम्यान समाप्त होईल. पाहता पाहता 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला. या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या. संघ 35 वर. तर बघा खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच असतील याची आपण नोंद घ्या. आपल्याला विनंती असेल आयबी दिवा क्रिकेट संघ तर सोमनाथ पाटील साहेब तोंडरे यांच्या वतीनं स्पर्धेसाठी शुभेच्छा आहेत आणि ते जर आले असतील त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती जेव्हा जेव्हा कोपरोली संघ MIDC परिषदेमध्ये जात असतो त्यांच्या वतीनं कोपरोली संघाला देखील नेहमीच सोमनाथ पाटील साहेब यांच्या वतीनं पॅक केलं जात आहे. स्पर्धेचा आपण विचार केला तर आम्हाला पियुष केबल नेटचे सर्व संतोषबाई मस्कर यांच्या वतीनं दमदार योगदान लाभलं मित्रांनो की ज्यांनी आपल्याला संपूर्ण लाईटची व्यवस्था
दमदार करून दिली. एका क्षणामध्ये जर तुम्ही लाईट्स ऑन करा तर लगेच ऑन करणार, ऑफ करणार तर ऑफ करणार आणि संपूर्ण मेंटेनन्स तुम्ही जो पाहताय, ही लाईट व्यवस्था पाहताय जी त्यांच्या माध्यमातून आम्हाला सेवा उपलब्ध करून दिली, त्यांचं सहर्ष स्वागत. आमचे दीपेश माली अर्थात गुरुनाथ ठाकूर आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल संतोषबाई आपल्या मातेरांच्या सर्व मित्रांच्या सोबत स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर सन्माननीय केतन सर, बँक ऑफ इंडिया कॉपली रॉयल मिडॉस सोसायटी, केतन सर, बँक ऑफ इंडिया, केतन सरांचं आगमन झालं, आपलं सहर्ष स्वागत. मान्यवरांच्या स्वागतासोबत आपण बोलूया आता मैदानामध्ये खेळाच्या पहिल्या सत्रातील अंतिम स्लॉगवर डेथ ओव्हर मध्ये. तर सुजित मोकल साहेब साई यांचं या ठिकाणी शुभागमन झालं, त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. जयेश पाटील ऑन मार्क. पहिलाच बॉल फुलटॉस होता, पाठीमागे फिल्डिंग डिपार्टमेंट तयार होता. 1 रन या बॉलवर पूर्ण केले जाईल. आशिष पाटील 6 बॉल मध्ये 14 रन, सांघिक धावा रन फलकावर तुम्हाला बघा मिळतात 36. 3 खेळाडू आतापर्यंत गमावलेत. अजय भोईर पुन्हा एकदा भरपूर अवधीनंतर सायके एंड कडे येताना दिसलेत. उत्कृष्ट गोलंदाजीची पेशकश खरं तर झाली आहे, खूप चांगला गोलंदाजीचा नमुना सादर केलेला आहे. एक षटक जर मागील वगळलं ज्यामध्ये शुभम पाटीलला 15 धावा दिल्या, कोणती विकेट त्याला मिळाली नाही, परंतु सुरुवातीचे 2 षटक इतकी जास्त रन खर्च करणार नव्हते ज्यामध्ये इकॉनॉमी म्हणण्यासाठी हरकत नाही. स्लोअरवनचा वापर केला, गती कमी केली या चेंडूवर. पाठीमागे फिल्डर फार दूर आहेत, मोठं रेस होतं त्याच्यासाठी, मोठं चेस होतं, आकाश होतं, ऍक्सेप्ट केली रिक्स. तिसऱ्या साठी निघालेत, काय तेज सरार धावलेत. 3 रन या बॉलवर कंप्लीट करत असताना दिसलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कमलेश थोडेसे नाराज आहेत, त्याला माहिती की या खेळामध्ये प्रत्येक धावेला महत्व देता आलं पाहिजे, म्हणून तर सर सचिन रमेश तेंडुलकर सर म्हणतात ईच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. तुम्हाला प्रत्येक रनला आणि या खेळामध्ये तुम्ही महत्व दिलं पाहिजे. त्याचमुळे कमलेशने थोडीशी नाराजी व्यक्त केली. 3च्या मदतीने संघ पोहोचलाय 39वा 3 खेळाडूंच्या मोबदल्यानं. तर स्पर्धेचा आनंद घेत असताना लाईव्ह मॅच पाहतायत 40+ मॉर्निंग टीम न्यू पनवेल आणि त्यांच्या वतीनं शुभेच्छा आल्यात कोपरी सर या स्पर्धेसाठी. राजेश शेठ कातारे यांना पाहताय. आदई बाबांचे टेनिस रॅकेटचा रिव्हर्स शॉटचा बेताज बादशाह म्हणून ज्यांची ओळख आपण स्क्रीनवरती पाहताय, त्यांचा संघ देखील या स्पर्धेमध्ये सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालाय. आपण पाहिलात तर या स्पर्धेचा आनंद घेताना संदीप शेठ ठाकूर, शिवशंभो एंटरप्राइजेस आणि AR एंटरप्राइजेसचे सर्व अनुप शेठ पाटील यांच्या वतीने देखील स्पर्धेसाठी शुभेच्छा. 39 वर 3 जयेश. आशिष पाटीलला वाईड यॉर्कर केला, ऑलमोस्ट जवळ आले होते. कॉल नसताना अजय भोईरला धाव घेणं जड गेलं आणि त्याला सोडावं लागेल मैदान. फलंदाज धावबाद. चषकाची स्पर्धा वाकडीच्या मैदानावरती पाहायला मिळेल. त्याच्यानंतर आपण पाहू शकाल संदीप शेठ ठाकूर, शिवशंभो एंटरप्राइजेसचे सर्व आणि अनुप शेठ पाटील यांच्या वतीने देखील दमदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल ती जासईच्या मैदानावरती आणि त्यांच्या वतीने देखील शुभेच्छा आल्या, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तसेच चिंद्रनगावचे सन्मान्य अशोकभाई कुंभारकर यांच्या वतीने देखील स्पर्धेसाठी शुभेच्छा. 39 वर 4था खेळाडू धावबाच्या स्वरूपाने गमावले. सद्यस्थितीमध्ये जयेश पाटील इकॉनॉमी सिद्ध होत असताना 3 बॉल त्यांनी फेकले, 4 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये खर्च केलेत. खोदून काढल्या बॉलला अक्षरशः पाठवलाय मिड ऑन मधून लॉंग ऑन पर्यंतचा प्रवास. तोपर्यंत दुसऱ्या साठी निघाला स्ट्राईक एंड कडे थ्रो, योग्य एंडला थ्रो. 2 रन या बॉलवर परिपूर्ण केले जाते. रनिंग बिटवीन द विकेटला सध्या महत्व दिलं जाते. बिग फाईट आहे, बिग बॅटल आहे. शिवन्या स्वराज भूमी 11 हायवे दिवे विपक्ष चेंज गेम वडवली बी मध्ये. अंतिमचे 2 चेंडू आता शिल्लक राहिलेत. 41 वर सध्या संघ. तर बघा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बैलगाडा मालक आणि वाकडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा रुद्रा बैलाचे मालक प्रभुदास कृष्णा खुटले यांच्या वतीनं समालोचकांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज, त्यांचं धन्यवाद. 41 धावा सध्या फलकावर बघायला मिळत आहे. शेवटचे 2 बॉल आता उर्वरित शिल्लक राहिलेत. हीच 2 बॉल संघर्षाचे आहेत. हेच 2 बॉल किती कोणाचं पारडं या मॅच मध्ये जड होतील हे ठरवणार आहेत, कारण टार्गेट सेट करणारे 2 चेंडू. गोलंदाज जयेश पाटील 4 बॉल तर फार सुंदर पद्धतीने त्याने हाताळलेत. स्ट्राईक एंड कडे आशिष पाटील, ज्या आशिष पाटीलला 8 चेंडूमध्ये 16 धावा केलेत. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. रनवे मध्ये थोडासा अडथळा बघायचा आहे. हे 2 बॉल कोणाला स्ट्रॉंग बनवतील मैदानामध्ये
आतापर्यंत फायटिंग टोटल तर बनली आहे ऑन बोर्डवर, परंतु हे 2 बॉल तेवढाच चांगल्या नजरा या बॉलवर. शेवटचे 2 चेंडू जयेश पाटील, आशिष पाटील समोर, पाटील वर्सेस पाटील. आणि इथे क्लीन बॉल, उजवी यष्टी वाकवली गेली, फलंदाज बाद आशिष पाटील. बॅक टू द डगआउट. एक्केचाळीस वर 5 राहुल म्हात्रे फलंदाजीसाठी अंतिम चेंडू फेस करण्यासाठी मैदानामध्ये उतरले. गोलंदाजी तर फार सुंदर राहिले जयेश पाटीलची. मध्ये ज्या अपेक्षा असतात एक आपल्या प्रमुख गोलंदाजाकडून स्पेशली त्या अपेक्षांची पूर्तता या पहिल्या 5 बॉलमध्ये त्यांनी केलेत, परंतु अंतिम बॉल हा चेंडू ठरवून जाईल ही गोलंदाजी या ओव्हरमध्ये किती सुंदर झाली. 41 वर सध्या संघ आपण बघतोय जयेश पाटीलच्या अगेन्स्ट राहुल म्हात्रेचा नौका खेळाडू आहे स्ट्राईक एंडकडे. मैदानाच्या चारही बाजूला तुम्हाला प्रेक्षक आणि प्रेक्षकच बघायला मिळते. आज तुडुंब गर्दी, कारण मेगा फिनाल मेगा फायनल, एक बनेल चॅम्पियन आणि 2 खेळाडू बायकर विजेते या स्पर्धेमध्ये बनतील. शेवटच्या बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता, थोडासा नी बेंड केला होता आणि इथे धाव घेण्याच्या प्रयत्नात खेळाडू झाले धावबाद. आणि पहिलं सत्र खेळाचा पहिला डाव संपला आणि ज्या पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना हायवे दिवेश संघाने केल्या टोटल 41 धावा आणि करायचे त्या मॅच मध्ये वडवली बी संघाला 42-42. एकच नाद बैलगाडा शर्यत प्रभुदास कुडले साहेब यांचं आगमन इथे झालेलं आहे. माजी उपसरपंच वाकडी तुमचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. मान्यवरांचा सन्मान इथे केला जात आहे. पनवेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य राज पाटील साहेब नेरे यांचा सन्मान इथे केला जाईल. या राजदादा आपला सन्मान केला जाईल. पनवेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष संजय पाटील साहेबांचे सुपुत्र राजशेठ पाटील नेरे यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केले जात आहे. तर यानंतर अनिल ढवले शिवकर, अनिल दादा या, समाजसेवक शिवकर यांचा सन्मान इथे केला जाईल. अनिल ढवले या, आपण शिवकर गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आपल्याकडे वेळ आहे. अनिल या दादा, आपण आपला यातूची सन्मान इथे केला जाणार आहे. त्यानंतर गोल्डमॅन आमचे मित्र गणेश पाटील आणि राकेश पाटील वलप या आपला सन्मान केला जाईल. एका सन्मान आता करता येणार नाही आपल्याला, मोठ्या लढती आहेत. या गणेश या, तुम्ही राकेश भाई. चला निश्चित स्वरूपात इथे मान्यवरांचा सन्मान केला जाईल. अनिल ढवले शिवकर गावातील समाजसेवक आहेत आणि त्यांचा येतोची सन्मान आदरणीय अंकुशेठ पाटील साहेबांच्या शुभास्थिती केले जाईल. यानंतरचा सन्मान असेल गोल्डमॅन गणेश पाटील वलप. गणेश शेठ पाटील यांचा येतोची सन्मान इथे केलं जाणार आहे. वल्लभ नाईट स्पर्धेमध्ये त्यांचा नेहमी आम्ही दमदार योगदान पाहत असतो आणि 18 तारखेला ज्या स्पर्धेचा शुभारंभ होईल भोलाना शेठ पाटील त्यांच्या स्पर्धेमध्ये निश्चित स्वरूपात आपण सातत्याने त्यांचं योगदान पाहतो. तर इथे गणेश पाटील सुप्रसिद्ध गोल्डन मॅन आहेत वल्लभ गावातील, त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतरचा सन्मान असेल राकेश पाटील वल्लभ. राकेश आपला सन्मान इथे केला जाईल. राकेश पाटील वल्लभ यांचा सन्मान इथे केला जाईल. आणि आकाश शेठ या काथारा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नेवाली यांचं आगमन झालेलं आहे. आणि त्यानंतर सह्याद्री ढाबा मालक देविदास खगल साहेब आपण इथे आलेला आहात, आपले स्वागत आहे. राकेश पाटील यांचा सन्मान इथे केला जात आहे. यानंतरचा सन्मान असेल आदरणीय श्री प्रशांत खानावकर रायगड जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत आणि सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश शेठ ठाकूर साहेबांचे खास विश्वासू सहकारी म्हणून या संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये परिचित असणारे एक आदर्श क्रिकेटर आणि त्याचबरोबर पनवेल रायगड जिल्हा
टेनिस क्रिकेटचे ते उपाध्यक्ष आहेत प्रशांतदादा खानावकर यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. यानंतर महेश म्हात्रे एक आदर्श क्रिकेटर नावडे, या महेश आपला सन्मान इथे केला जाणार आहे. तर महेश म्हात्रे यांचा यथोचित सन्मान इथे केले जाईल. संतोषदादा पाटील आपण त्यांचा यथोचित सन्मान इथे करावा. त्यानंतरचा सन्मान असेल आदरणीय केतन बोहस साहेब बँक ऑफ इंडिया चे जे प्रतिनिधी आहेत, निश्चित स्वरूपात कोपरोली गावातील रॉयल सोसायटी मधले ते रहिवासी आहेत आणि त्यांचा सन्मान इथे केला जाईल. या बोहस साहेब आणि त्यांच्या समवेत सुबोध बोहोत शासकीय यंत्रणेमध्ये कार्यरत आहेत. बँक ऑफ इंडिया म्हटलं तर गव्हर्नमेंट सर्वंट. यानंतरचा सन्मान असेल प्रभुदास दादा खुटले माजी उपसरपंच आणि रुद्र बैलाच्या मालक प्रभुदास शेठ, या पण वाकडी आपला सन्मान केला जाईल. प्रभुदास शेठ खुटले एकेकाली त्यांना वाकडी ग्रामपंचायतीचं उपसरपंच होण्याचं भाग्य लाभलं आणि त्यांच्या समवेत नारायण शेठ पाटील, नारायणदादा पाटील वाकडी, आपण या आपला सन्मान इथे केला जाईल. मित्र प्रेम बघा, एकच नाद बैलगाडा शर्यत, एकच खऱ्या अर्थाने आज बघा आज ते विनर सुद्धा झालेले आहेत. रुद्र बैलाचं अभिनंदन नारायण शेठ पाटील आणि त्याचबरोबर प्रभुदास खुटले साहेब माजी उपसरपंच वाकडी यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. वळूया आपण आता सामन्याकडे. ओटू मनोहर पाटील वाजे. थैंक यू सो मच महागुरु. तमाम दर्शकों का एक बार फिर से तहे दिल से स्वागत है दोस्तों. आज की रात का शायद ये सबसे बड़ा मुकाबला है. स्ट्रेंथ गेम WB और उनके खिलाफ खेल रही है स्वराज एंड शिवन्या भूमि 11 हाईवे दीवा. पहली गेम बिल्कुल जड़ में थी, तेज अपील बिल्कुल. ये देखिए सैंडी पालकर एंजॉय कर रहे हैं, सभी को एंटरटेन कर रहे हैं. सभी की नजरें अपने उधर अपने पास घुमाने की उनकी कोशिश हमेशा रहती है. पहली गेंद आएगी यहां से, डॉट जीतने के लिए टारगेट है 42 रन. बिल्कुल सभी दर्शकों से भी गुजारिश है, जाएंगे मैदान में एक बार फिर से. पिछली दो गेंदें जबरदस्त थी, एक तेज यॉर्कर एक स्लोअर वन जो अंदर की तरफ आई. जीतने के लिए टारगेट है मैदान के अंदर 42 का. विशाल पाटिल और प्रतीक पाटिल मैदान के अंदर मौजूद है. वडोली टीम के सामने यह टारगेट है. अच्छी शुरुआत आर्यन भोईर से. अगली गेंद इस बार अंपायर का इशारा आएगा. सैंडी पालकर अब मूड में आ चुके. अच्छा मुकाबला चलता हुआ गेंद और बल्ले के बीच में. ये पहली वाइड अतिरिक्त रन और आखिरकार रन बना वडोली टीम का. टीम की रन संख्या 1 रन है. 42 का पीछा हो रहा है बीच मैदान में. अच्छा मुकाबला, अच्छा क्रिकेट दोनों टीम से हम देखना चाहते हैं. सभी दर्शकों का यहाँ पर तहे दिल से स्वागत है. हमारे मंच के ऊपर मौजूद सभी मेहमानों का भी हम स्वागत करेंगे और क्रिकेट की इस बेहद खूबसूरत दुनिया में हम एक बार फिर से निकल जाएंगे. आर्यन की अगली गेंद, तेज रफ्तार पेस हमने देखी, रफ्तार से बीट किया इस बार. जैसे कहते हैं ना कि चल करोगे तो छल मिलेगा, कर्म करोगे तो बल मिलेगा, पसीना बहाओगे तो बल मिलेगा और आज मेहनत करोगे तो बेहतर कल मिलेगा. और बेहतर कल किसका होगा, किसके लिए आज की रात होगी जश्न की रात, यह भी देखने वाली बात है. अब तक 3 गेंदें लगातार डॉट है, एक एक्स्ट्रा रन है. इस बार गिलियां बिखेर दी गई है. आर्यन भोईर पेस रफ्तार हमने देखी, रफ्तार का सौदागर. पहला खिलाड़ी मैदान के बाहर विशाल पाटिल गोज. कमाल की गेंदबाजी, जितनी तारीफ करे इस खिलाड़ी की उतनी कम है. 42 रनों का टारगेट सामने है बचाने के लिए, लेकिन आर्यन भोईर की जादूगरी गेंदबाजी से अब हम देख सकते हैं 4 गेंदें फेंकी है, 1 वाइड का सिर्फ रन है.
जाएंगे दोस्तों एक बार फिर से मैदान के अंदर। मुकाबला फिर से शुरू हो जाएगा। अच्छा मुकाबला चलता हुआ गेंद और बल्ले के बीच में। तो यहाँ पर इस टूर्नामेंट के लिए डोंगर देव ग्रुप कोपर इनके माध्यम से ढेर सारी शुभकामनाएं है। वो भी इस टूर्नामेंट को लाइव एंजॉय कर रहे हैं। प्रकाश जी जुगे उनका भी तहे दिल से स्वागत है। मैदान के अंदर हम फिर से जाएंगे। पहली 4 गेंदें गुजर चुकी है। 1 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर चेंज द गेम वडवलीपी टीम। गेंदबाज आर्यन भोईर। ये फुल टॉस गेंद थी। ये बिल्कुल अंपायर का बीमर का इशारा आता है। नो गेंद करार है। पीछे खिलाड़ी तैनात। 2 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर। तेज फेंकने की कोशिश है, आगे फेंकने की कोशिश है और इसी में यहां पर गेंद बीमर हो गई। बिल्कुल अंपायर का नो गेंद करार। तीसरे अंपायर की यहां पर मांग की जा रही है। प्लेयर्स रिव्यू, फील्डिंग टीम रिव्यू। अंपायर का सॉफ्ट सिग्नल है, गेंद नो है। तो बिल्कुल कुंदन इंटरमेजेस साई विपक्ष कर्तेचे और भिंगार क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा। भिंगार विपक्ष साई। तो बिल्कुल ये गेंद नो है। हल्का सा मौका बनेगा चेंज द गेम वडवली टीम के लिए मुकाबले में लौटने का। कमलेश के पास वो क्षमता है। जिस तरीके से जब टीम लीग स्टेज में उतरी थी कमाल का प्रदर्शन था बल्ले से। क्योंकि काफी अभी इम्तिहान बाकी है, युद्ध का भी आगाज बाकी है। तोड़ती है मुसीबतें तो तोड़ने दो, हौसलों में अभी भी जान बाकी है। फ्री हिट की ये गेंद है कमलेश पाटिल के लिए। आर्यन भोईर इस ओवर की 5वीं गेंद लेकर चलेंगे। फ्री हिट। गति में मिश्रण था, ऊंचाई बहुत ज्यादा है। 1 रन तो मिल जाएगा। कैच छूटा, दिल टूटा। हाईवे दीवा टीम संघर्ष चलता हुआ। तीसरे की कोशिश और 3 रन का इजाफा होता बाद ये रन बचाए जा सकते हैं। ये क्रिकेट में बेहद अहम पल होते हैं। ये छोटे छोटे मोमेंट्स आपको जीतने होते हैं। गति में बिल्कुल मिश्रण किया था आर्यन भोईर ने, लेकिन यहां पर रन बने केवल 3। टोटल रन संख्या 7 रन। मनोज 4,500 दर्शक का इस मैच के लिए बिल्कुल जुड़ चुके हैं। सुपर 12 का ये 5वां मैच है और जीतेंगे तो सीधा जाएगी सुपर 6 अमदा ट्रॉफी में। एक ट्रॉफी का जाने का रास्ता साफ हो सकता है। आर्यन भोईर की बात करेंगे तो पीयूष केबल नेटवर्क के ओनर और एमएससीबी की पूरी जिम्मेदारी जिन्होंने संभाली वो संतोष शेठ मस्कर इनके परम मित्र, उनके ओर से ये शुभकामनाएं आती हुई। तो बिल्कुल क्या कमाल की क्रीडा प्रतियोगिता पिछली 4 रातों से हम देख पा रहे हैं और दर्शकों की तादाद भी देख रहे हैं और लाइव भी दर्शक हर दिन हर रात हमसे ज्यादा की संख्या में जुड़ रहे हैं। उनका भी स्वागत है। गेंदबाज तैयार। इस बार गेंद टप्पा गिरने के बाद नीचे रही। जैसे मैंने पहले भी कहा था ये मिट्टी और गोबर से विकेट बनाई है और नखरे कर रही है मैदान में, अपना रूप चेंज कर रही है। पहले ओवर की समाप्ति, पहले ओवर में रन आए टोटल 7, 1 विकेट के नुकसान के ऊपर चेंज द गेम वडवलीपी। अब आने वाली गेंदें बची है 18। पहले ओवर में आए 7 रन। जीतने के लिए 35 की है आवश्यकता। संधी असेल। एक्केकालचे चिंचवली संघाचे दमदार फलंदाज डावखुरे हाताचा बेतात बादशाह, स्वीप शॉटचा म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो तो 40+ मास्टर हरिभाऊ शेलके यांच्या वतीनं वडवली संघाच्या फलंदाजांना प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आमच्या या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा आहे। जे फलंदाज षटकार ठोकतील त्यांच्यासाठी हरिभाऊ शेलके यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज। तो बिल्कुल मैदान के बाहर से यह हौसला अफजाई की जा रही है, हौसला बढ़ाने की कोशिश की जा रही है। क्योंकि हमने रामायण में भी देखा था प्रभु राम ने बाली को पेड़ के पीछे से छुपके से मारा था। आगे से मारना उनके लिए मुश्किल नहीं था, लेकिन पर्दे वो मार ना सके। पर्दे का पीछे का किरदार हमेशा है माना जाता है। और ये हौसले बढ़ाते हुए उन सभी का एक बार फिर से स्वागत है। मैदान के अंदर हम लौटते हैं दोस्तों। हर सपने को अपनी सांसों में रखो, हर मंजिल को अपने बाहों में रखो। हर जीत आपकी है दोस्तों, बस अपने लक्ष्य को अपनी निगाहों में रखो। लक्ष्य बचा है 18 गेंदे 35 रनों की आवश्यकता। मैदान के अंदर वडवली या फिर हाईवे दीवा, शिवन्या स्वराजान भूमि 11 हाईवे दीवा उनके खिलाफ खेल रही है चेंज द गेम वडवली बी टीम। सुपर 12 की यह लड़ाई है। सुपर 6 में पहुंचने की अब तैयारी शुरू हो चुकी है। दोनों तरफ मुकाबला खुला है। 18 गेंदे और जीतने के लिए 35 की आवश्यकता। कमलेश ने इससे पहले कई सारे मुकाबले में काम किया है, लेकिन जैसे कहते हैं ना, जो एक बार करे वो तुक्का और जो बार बार करे वो हुक्म का इक्का। पानी की मांग हो रही है मैदान में। जब भी आपको प्यास लगे, ऐसी थकावट महसूस हो, तो आप पानी की मांग कभी भी कर सकते हैं।
क्योंकि ये क्रीडा प्रतियोगिता डे नाइट में चलने वाली है। हर खिलाड़ी हर टीम है दिन में क्रिकेट खेलती है, रात में क्रिकेट खेलती है। मनोज, येणारी आपण स्पर्धा पाहू शकाल शिवशंभो ट्रान्सपोर्ट सेंटर बाजी यांच्या वतीनं संदीप शेठ ठाकूर आणि अनुप शेठ पाटील यांच्या वतीनं जी आपण स्पर्धा पाहणार आहोत त्या स्पर्धेसाठी राजेश शेठ कातारा, संतोष शेठ साई रक्षा ट्रान्सपोर्ट आकुर्ली, रोशन शेठ पाटील 12-12 किंग आणि धनंजय शेठ पाटील वाकडी यांना खास आमंत्रण या जासईच्या स्पर्धेमध्ये करताना पाहायला मिळेल आणि 18 ते 22 या कालावधीमध्ये नाईट्स मध्ये देखील त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल। तो बिल्कुल बड़ी बड़ी प्रतियोगिता भी हमारे सामने आने वाले समय में टीम की रन संख्या 7 है। पहले ओवर के समाप्ति के बाद कमलेश पाटिल और ऋतिक पाटिल मैदान के अंदर जरूर मौजूद है। नंदू पाटिल आएंगे गेंदबाजी में, आने वाली गेंदें 18 है और जीतने के लिए 35 रनों की आवश्यकता। चलो मुकाबला शुरू कर रहे हैं, थोड़ा सा स्लो मुकाबला चल रहा है, जिस रिदम में मुकाबला शुरू है उसी रिदम में आपको जारी भी रखना है। अंतिम गेंदें 18 और जीतने के लिए 35 की आवश्यकता। बिल्कुल हर गेंद के ऊपर 2 रन की आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए। गेंदबाज नंदू पाटिल, इस मर्तबा कमलेश के लिए गेंद आएगी। फुल टॉस ये गेंद थी, बिल्कुल नो गेंद करार अंपायर द्वारा। 1 रन तो मिल जाएगा, ज्यादा जोर लगा रहे खिलाड़ी। इसमें हमने पहले ओवर में आर्यन को भी देखा, नंदू की भी ये गेंद बिल्कुल कमर के ऊपर थी। 2 रन मिलेंगे, टोटल आएंगे 3 रनों की मदद से पारी आगे बढ़ जाएगी। 10 रन बने, समीकरण फिर से बदलता है। समीकरण आंकड़ों का खेल होता है दोस्तों क्रिकेट। जब हम स्कूल कॉलेज में पढ़ते थे तब हम गणित विषय आंकड़े बिल्कुल भी पसंद नहीं थे, क्योंकि यहां पर कोई साइन थीटा नहीं, यहां पर कोई कॉस थीटा नहीं, यहां पर आसान सा गणित है, आसान सा समीकरण है। 18 गेंदें 32 की दूरी। फ्री हिट की ये गेंद थी लेकिन ललचाया था, इस बार स्लोअर वन बाहर की तरफ निकलती चली गई गेंद। एंगल बनाने की कोशिश थी कमलेश के लिए और यहां पर नतीजा सही आया गेंदबाजी करने वाली हाईवे दीवा टीम के लिए। डॉट गेंद की समाप्ति होती हुई। अपने कर्म पर विश्वास रखिए, राशियों पर नहीं। राशि तो राम और रावण की भी एक ही थी, लेकिन नियति ने उन्हें फल उनके कर्म के अनुसार दिया था। कर्म किसका अच्छा है मैदान में, मेहनत अच्छी कौन करेगा, मेहनत सबसे बड़ी कौन करेगा, यह भी देखने वाली बात है। 17 गेंदें 32 की है दूरी। शॉर्ट पिच थी, छोटी गेंद, क्रिकेट में कहते हैं खोटी गेंद। खरा स्ट्रोक निकला कमलेश के बल्ले से, यह बड़ा हिट छक्का। साठी चिंचवली गावचे 40+ मास्टर हरिभाऊ शेलके यांच्या वतीनं चेंज द गेम वडवली ब संघाच्या फलंदाजांना 500 रुपयाचं कॅश प्राइज प्रत्येक षटकारासाठी। तर विंगार ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सन्माननीय या ठिकाणी आपण पाहू शकाल प्रकाशभाई पाटील यांचं आगमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत। त्याच्यानंतर कर्जतवरून स्पर्धेचा आनंद घेत असताना तनिष्क 11 सालवड संघाचे पुरस्कर्ते अर्थातच गणेशजी कदम साहेब यांच्या वतीने शुभेच्छा, त्यांचं सहर्ष स्वागत करतो। वाकडीचा टायगर गुल्ला शेख यांच्या वतीने शुभेच्छा, धन्यवाद। जाएंगे मैदान में, बिल्कुल टाइमिंग अलर्ट है, बिल्कुल वार्निंग होगी यहाँ पर दोनों टीम के लिए, गेंदबाजी करने वाले टीम के लिए। बिल्कुल सैंडी पालकर और सत्यवान काकड़े सर इस टूर्नामेंट में ऑफिशियल्स, हमारे ग्राउंड अंपायर्स देख सकते। तीसरे अंपायर की भूमिका में सुनीलजीत तांडेल सर। गेंदबाज तैयार है, गति में मिश्रण किया, हल्के हाथों से खेला, फील्डर बहुत दूर है, दूसरे की कोशिश कमलेश की है। तेज रनिंग बिटवीन द विकेट, डेंजर रेंज के ऊपर आना था ऋतिक को, रिस्पॉन्ड किया, कमलेश का कॉल था और 2 रन का इजाफा होता हुआ 2 रनों के मदद से पारी आगे बढ़ जाएगी। रन बने हैं टोटल 18 रन। समीकरण बदल जाएगा फिर से, 15 गेंदें बचेगी और जीतने के लिए जरूरत है 24 रनों की जरूरत है। रन से आगमन होता है भोकरपाडा येथील रुपेश फुलोरे, हनुमान फुलोरे, त्यानंतर किशोर फुलोरे यांचं इथे आगमन झालेलं आहे। गणेश केनी सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। जाएंगे एक बार फिर से मैदान में, अगली गेंद आएगी। गेंदबाज नंदू पाटिल, नंदू से है उम्मीद है। कमलेश के सामने अच्छी गेंद थी, मिड ऑफ को क्लियर करेंगे। एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी मौजूद तो जरूर थे, अच्छी फील्डिंग। 2 रन का इजाफा है, 2 रनों की मदद से पारी आगे बढ़ती भी। रन बने हैं टोटल 20 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर 42 का पीछा किया जा रहा है मैदान में। समीकरण बचेगा 14 गेंदे और 22 की आवश्यकता। धीरे धीरे मुकाबला गर्म होगा, 2 बड़ी टीमें एक दूसरे के खिलाफ लड़ाई लड़ती हुई। इस टूर्नामेंट में लगभग 258 चौके अब तक हमने देखे, चौकों छक्कों का खेल इस टूर्नामेंट में। अच्छा स्ट्रोक, हेलीकॉप्टर, पीछे खिलाड़ी मौजूद, कमलेश, ये तोहफा है। इस तरीके के मौके, इस तरीके के हालात आमतौर पर हम देखते नहीं है।
ये इतना आसान सा कैच था, ये शोले का ठाकुर भी होता बिना हाथों वाला तो भी पकड़ सकते थे। इतने आसान मौके आप दे नहीं सकते कमलेश जैसे बल्लेबाजों को, जो आपसे मुकाबला कभी भी छीन सकता है। विश्वास नहीं हो रहा है, विश्वास नहीं हो रहा है। खिलाड़ी वहां पर जरूर तैनात है। आर्यन भोईर, गेंदबाजी कमाल की थी। एक ही रन आएगा, कमलेश को मिलेगा जीवन दान। 21 रन बने 1 विकेट के नुकसान के ऊपर। आने वाली गेंदें बचेगी 13 और 21 रनों की अभी भी आवश्यकता। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से ही उड़ान है। हौसले किन के बुलंद हो गए। 13 गेंदें 21 की आवश्यकता। क्या छूटा, दिल टूटा था मैदान में। हाईवे दीवा टीम का स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज आएंगे इस बार ऋतिक पाटिल। हल्के हाथों से इस गेंद को खेला पीछे, इस बार फिर से आएंगे आर्यन है। 1 रन का इजाफा होता है। 1 रन की मदद से स्ट्राइक रखेंगे अपने पास। अब गेंदें बचेगी 12 और जीतने के लिए 20 रन की है जरूरत। यांच्या शुभास्ते नाणेफेक संपन्न होईल। साही विपक्ष करतेश्वर भिंगार या कुंदन एंटरप्राइजेस सन्माननीय विद्यमान सरपंच नेरे ग्रामपंचायत आदरणीय श्री प्रकाश गाडगे साहेब यांचं इथे आगमन होत आहे। मनपूर्वक आपलं स्वागत आहे। आणि सुप्रसिद्ध बिल्डर्स बालाराम चोरगे साहेब आपले स्वागत आहे। या नाणेफेक किती गेली झाली प्रशांत दादा, आपण नाणेफेक करावी। कुंदन एंटरप्राइजेस साही क्रिकेट संघाने ते नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीसाठी निश्चित स्वरूपात करतेश्वर भिंगार क्रिकेट संघाला प्रथमतः आमंत्रित केलेला आहे। 12 गेंदे जीतने के लिए 20 रनों की अभी भी जरूरत है। हाईवे दीवा या फिर वडवली, चेंज द गेम वडवली या फिर शिवन्या स्वराज एंड भूमि 11 हाईवे दीवा, कौन सी टीम जीतेगी। 12 गेंदे 20 की आवश्यकता। जैसे कहते हैं ना, जिंदगी ने यही सिखाया कि मेहनत करो, रुको मत, और हालात कैसे भी क्यों ना हो दोस्तों, किसी के आगे झुको मत। झुकना मना है, डरना मना है। 12 गेंदे 20 रनों की है जरूरत मुकाबला जीतने के लिए। मेहनत इतनी करो कि किस्मत में घुटने टेक दे। मेहनत कौन करेगा, हिस्सा किसके हिस्से में आएगी खुशी और किन के हिस्से में गम है। सीधे बल्ले से खेला, लॉन्ग ऑफ में खिलाड़ी मौजूद, 1 रन तो मिल जाएगा, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। 1-1 रन से भी मुकाबले में आगे बढ़ा जा सकता है। हर गेंद के ऊपर चौका छक्का नहीं बनता दोस्तों, और वो यही घटता हुआ मैदान में। 11 गेंदे 19 रनों की अभी भी है आवश्यकता। पहले ओवर में विकेट जरूर आया था, पहले ओवर में चलते बने थे विशाल पाटिल, अच्छा ओवर फेंका था आर्यन ने, केवल 7 रन खर्च किए थे, लेकिन दूसरा ओवर बिल्कुल महंगा साबित हुआ और नतीजा हमारे सामने है। 11 गेंदे और जीतने के लिए 19 रनों की अभी भी है जरूरत। कौन सी टीम जीतेगी, जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ। यही जज्बा रहा तो मुश्किलों का हल भी निकलेगा। जमीन बंजर हुई तो क्या, वही से जल भी निकलेगा। न हो मायूस न घबरा, अंधेरों से मेरे साथी, इन्हीं रातों के दामन से सुनहरा कल भी निकलेगा। 11 गेंदे 19 रन, अच्छी गेंद थी। इस गेंद को लॉन्ग ऑन की तरफ मोड़ दिया कलाइयों के इस्तेमाल से। 1 रन से ज्यादा कुछ नहीं है, सिंगल डबल से कुछ खास फर्क पड़ेगा नहीं हाईवे दीवा क्रिकेट टीम को। अब आने वाली गेंदें 10 है और जीतने के लिए 18 की आवश्यकता। जिसे कहते हैं ना, एंट्री लाइक अ किंग, फाइट लाइक अ वॉरियर। वॉरियर की तरह, योद्धा की तरह कौन नजर आएगा मैदान में। अंतिम गेंदें बचेगी 10 और जीतने के लिए 18 रनों की जरूरत है। जिसे कहते हैं ना, हर कहानी का एक किंग होता है और हर किंग की एक कहानी होती है, लेकिन इस कहानी का राजा कौन होगा मैदान में। हर्ष भोईर चलेंगे इस ओवर की तीसरी गेंद लेकर। अच्छा स्ट्रोक है बल्ले के बीचों बीच, दैट इज अ मैक्सिमम हिट, यस इट इज अ बिग वन, सिक्सर।
तो थैंक यू सो मच। शादियों का सीजन है दोस्तों, इस सीजन में जितने दिल जुड़ते उससे कई ज्यादा टूटते, और ये सीजन हमें बिल्कुल पसंद नहीं है, क्योंकि जैसे कहते हैं ना, खुदा से पूछा वो छोड़ गया मुझे, उसकी क्या मजबूरी थी। खुदा ने कहा ना इसमें कसूर तेरा था ना गलती उसकी थी, मैंने ये कहानी लिखी ही अधूरी थी। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे दोस्तों। लगभग 6000 दर्शक हमारे साथ जुड़ चुके हैं, उन सभी दर्शकों का एक बार फिर से तहे दिल से स्वागत है। मुकाबला बेहद अहम है, मुकाबले में जान अभी भी बाकी है, अंतिम 9 गेंदें हैं और जीतने के लिए 12 की आवश्यकता। जब भी मौका मिलेगा हम चर्चा जारी रखेंगे दोस्तों, प्यार के बारे में और दिल वालों के बारे में। गेंदबाज है तैयार, कट किया इस गेंद को, खिलाड़ी मौजूद, व्हाट अ कैच। मुकाबले में वापसी के संकेत है, मुकाबला अभी भी जारी है, जान बाकी है, सस्पेंस लौटता हुआ मुकाबले में। ना दोस्ती प्यार मोहब्बत सब बस एक कहानी है, पैसा ही दुनिया का राजा और पैसा यहाँ की रानी है। जाएंगे दोस्तों एक बार फिर से मैदान में, जबरदस्त कैच लपका। मुकाबले में वापसी है, 8 गेंदे और जीतने के लिए जरूरत है 12 की आवश्यकता। यस मनोज, 2 टीमों के बीच में लास्ट फाइट हमने देखी थी आदिरा आराध्या स्पोर्ट्स टेम्पोडे की नाइट प्रतियोगिता में, जहां पर लक्ष्य था 40 के करीब 39 के करीब। पहले ओवर में 19 रन ठोके थे, लेकिन उसके बाद 18 में 20 बनने के लिए हाईवे दिवा टीम को बहुत तकलीफ हुई, वहां से मैच गंवाना पड़ा। लेकिन यहां पर तगड़ी फाइट हो रही है, देखेंगे आखिरकार जीत का पंचम कौन सी टीम लहरा पाएगी। क्या कमाल का कैच लपका था समृद्ध ने वहां पर डाइव लगाकर, और यहां पर ऋतिक का खेल समाप्त किया गया। अब कमलेश पाटिल और शुभम पाटिल मैदान में है। मुकाबले में 8 गेंदे और 12 की आवश्यकता। हाईवे दीवा या फिर चेंज द गेम वडवले, कौन जीतेगा बाजी। पटकी हुई गेंद करी, बिल्कुल सरप्राइज किया। मुकाबले में पिछले कुछ समय से वापसी धीरे धीरे शिरकत कर रही है मुकाबले में। जैसे कहते हैं ना, हम चाहते कि मुकाबला दिलकश हो, हम चाहते कि मुकाबला रोमांचक हो, हम चाहते कि मुकाबला हाई वोल्टेज हो, हम चाहते कि मुकाबला रोंगटे खड़े कर देने वाला हो, हम चाहते कि मुकाबला दिल को धड़काने वाला हो। लेकिन हमारे चाहने से न चाहने से कुछ नहीं होता। चाहना होता है बल्लेबाजों को, चाहना होता है गेंदबाजों को, क्योंकि अब तक जो खेला वो डिफेंस था, अब अटैक की बारी है। 7 गेंदे 12 की है जरूरत। गेंदबाज है तैयार, हल्के हाथों से इस गेंद को खेला, गैप में गेंद जाएगी, 2 खिलाड़ी पीछा करेंगे, 1 रन मिल जाएगा। दूसरे की कोशिश है, 2 रन का इजाफा हो जाएगा। अंतिम क्षणों में यह क्रिकेट का ड्रामा अब पहुंच जाएगा। 6 गेंदे जीतने के लिए 10 रन की है जरूरत। कोपरोली गावचा त्याला समाज सेवेचा ध्यास, आमदार प्रशांत दादांचा हाय तो खास। रोशन पाटील कोपरोली गावचा त्याला समाज सेवेचा ध्यास, आमदार प्रशांत दादांचा हाय तो खास। गावदेवी आईला करीतो वंदन, वेगळीच त्याची आदा, साईबाबांना करीतो वंदन, वेगळीच त्याची आदा। पुरा करीतो आपला वादा, कोपरोली गावचा रोशन दादा। तर व्यासपीठावर निश्चित स्वरूपात स्पर्धेचा आनंद घेत असताना नेरे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच आम्हा सर्वांच्या परममित्र प्रकाश शेठ गाडगे साहेब क्रिकेटचा आनंद घेतात। त्यांच्या समीपेत आपण पाहतो पनवेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य राजशेठ पाटील नेरे, आमचे सुजित बक्षी साहेब उपस्थित आहेत आणि सन्माननीय बालाराम चोरगे, सुप्रसिद्ध बिल्डर्स, युवा उद्योजक आहेत, आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्यावर असणारं प्रेम आणि या प्रेमास्थ त्यांच्या नावाची मानाची क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली। गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली, आमचे मित्र रोशनचंद पाटील यांचं निमंत्रण स्वीकारून तुम्ही या स्पर्धेचा घटक बनल्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने तुमचा आम्ही इथे आभार व्यक्त करतो। थैंक यू सो मच। मुकाबला बेहद अहम है दोस्तों, 6 गेंदे जीतने के लिए 10 की आवश्यकता। किसने सोचा था कि मुकाबला इस हद तक आएगा। जान लगा दी है, जान लगा रही है दोनों टीमें। 6 गेंदे और जीतने के लिए 10 रनों की जरूरत है।
एक बात हमेशा याद रखना दोस्तों, जहां स्ट्रगल नहीं होता वहां सक्सेस भी नहीं होती, क्योंकि बिंदास मुस्कुराओ, क्या गम है, टेंशन यहां जिंदगी में किसको कम है, हार या जीत तो सिर्फ एक भ्रम है, और इसी का नाम कभी खुशी कभी गम है। किसके हिस्से में आएगी खुशी, किनके हिस्से में आएंगे गम, किनके सपने होंगे साकार और किनके सपने बिखर जाएंगे मैदान में। सुपर 6 में कौन पहुंचेगा, सोच अच्छी रखनी है, पॉजिटिव थिंकिंग, सकारात्मक रवैया, क्योंकि पैरों में मोच और छोटी सोच कभी किसी इंसान को आगे बढ़ने नहीं देती। इस बार अच्छा स्ट्रोक स्क्वायर लेग में खिलाड़ी तैनात, 1 रन मिल जाएगा, दूसरे की कोशिश भी नहीं है, सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर। 5 गेंदें बची है, जीतने के लिए 9 रनों की कंपलसरी जरूरत है। कर्म और कांड दोनों करो मगर अपने दम पर करो, क्योंकि सिक्का दोनों का होता है, हेड का भी और टेल का भी, पर वक्त सिर्फ उसका होता है जो पलट कर ऊपर आता है। पलटवार कौन करेगा मैदान में, यह भी देखने वाली बात है। अंतिम गेंदें 5 है और जीतने के लिए 9 रनों की अभी भी जरूरत है। संघर्ष जारी है, हालात किससे बद से बेहतर होंगे या से बेहतर से नुकसानदेह साबित होंगे, क्या नतीजा आएगा मैदान में, यह भी देखने वाली बात है। 5 गेंदें, जीतने के लिए 9 रनों की अभी भी जरूरत है। हाईवे दीवा और वडवली के बीच में आज की रात का यह सबसे बड़ा मुकाबला, सुपर 12 की लड़ाई, सुपर 6 में पहुंचने की यह जंग। 5 गेंदें, 9 की आवश्यकता, गेंदबाज है तैयार। सीधे बल्ले से ये गेंद शुभम के लिए थी, 1 रन मिल जाएगा। कमलेश का दूसरे का कॉल है, दूसरे के लिए पलट चुके, थोड़ी सी मिसफील्ड, फंबल, 2 रन का इजाफा होता हुआ कमलेश जीवनदान के साथ खेल रहे। 4 गेंदें, 7 रनों की अभी भी आवश्यकता। जबरदस्त मुकाबला, कोई प्यार के पीछे पागल है, कोई पैसों के पीछे पागल है, जिंदगी उसी की बनी है जो अपने सपनों के पीछे पागल है। सपने किनके साकार होंगे। 4 गेंदें, 7 रन। गेंदबाजी में सुमित पाटिल, स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज शुभम पाटिल को हम देख सकते हैं। जबरदस्त मुकाबला, दिल की धड़कनें तेज करने वाला, रोमांचक स्थिति में यह क्रिकेट का नाटक, यह क्रिकेट का ड्रामा। 4 गेंदें, 7, दबाव दबाव भरा माहौल है दोनों तरफ, कब्रिस्तान जैसा सन्नाटा मैदान के चारों ओर महसूस किया जा सकता है। ठंड बढ़ रही है लेकिन गर्म मिजाज के खिलाड़ी मैदान के अंदर इस खेल को खेलते हुए, क्योंकि रेस चाहे गाड़ियों की हो या जिंदगी की, जीतते वही लोग हैं जो सही वक्त आने पर गियर बदलते हैं। अब गियर बदलने की बारी है। 4 गेंदें, 7 की आवश्यकता। चेंज द गेम वडवली भी या फिर शिवन्या स्वराज एंड भूमि 11 हाईवे दीवा। 4 गेंदों में चाहिए 7 रनों की जरूरत है। गेंदबाज तैयार, एक बार फिर से सुमित, ये गेंद कहां पर कर दी, ये प्रेशर आपसे करवाता है। बिल्कुल इस मुकाबले का यह तीसरा बीमर निकला हाईवे दीवा टीम का। गेंदबाजी से अब यहां पर हम नुकसानदेह साबित होता है। बीमर +1, 2 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर। समीकरण थोड़ा सा आसान बनता हुआ वडवली टीम के लिए। 4 गेंदें और जीतने के लिए 5 रन की आवश्यकता। खुदा महंगी घड़ी सबको दे पर मुश्किल घड़ी किसी का न दे, और यहां पर सुमित पाटिल के लिए यह मुश्किलात की घड़ी है। मुकाबले में उनसे बेहतर से बद होते जा रहे मैदान में। 4 गेंदें और जीतने के लिए 5 रन की जरूरत। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सोमनाथ शेठ पाटील तोंडरे यांचं आगमन झालं, त्यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती। आपल्याला रोशन शेठ पाटील या ठिकाणी आमंत्रित करत आहे। सोमनाथ शेठ यावं, की जेव्हा कोपरली संघ वैभव जात असताना MIDC परिसरामध्ये आणि तेव्हा त्या संघाला नेहमीच त्यांच्या माध्यमातून प्रस्तुत केलं जात आहे। सोमनाथ शेठ आपलं सहर्ष स्वागत। 4 गेंदें जीतने के लिए 5 की जरूरत है। फ्री हिट का मौका बनेगा कमलेश के लिए। जीवनदान के साथ खेल रहे मैदान के अंदर। शेर जितना जख्मी होता है उतना खूंखार होता चला जाता है। क्रिकेट में इस तरीके के हालात हम अक्सर देखते हैं। जब कोई खिलाड़ी जीवनदान के साथ खेलता है मुकाबले में, वही सबसे ज्यादा खतरनाक होता है। लेकिन वापसी के संकेत है सुमित के। 3 गेंदें, 5 की आवश्यकता। सुमित मुकाबला बदलना जानते हैं। अगर मेहनत में दम हो तो किस्मत कभी धोखा नहीं देती। ना दिन देखता है ना रात देखता है, यह खिलाड़ी तो सिर्फ टीम के हालात देखता है। क्या कमाल की यह गेंद थी। अब 3 गेंदें, 5 रन की आवश्यकता। जबरदस्त लड़ाई, जबरदस्त मुकाबला। दुनिया प्यार से नहीं दादागिरी से चलती है। इस मुकाबले में दादागिरी कौन करेगा। गति में मिश्रण, यहां पर बाल बाल बचे कमलेश।
इस तरीके के रन नहीं दिए जाते। ग्रामीण टेनिस क्रिकेट के नियम बदल रहे हैं, मुकाबले में टेंशन और बढ़ता हुआ। 4 में चाहिए थे 5, अब 2 गेंदे और जीतने के लिए 5 रनों की आवश्यकता। दुनिया का उसूल है, जब तक काम है तेरा नाम है, वरना दूर से ही सलाम है। किसको सलाम ठोकेगी ये दुनिया। 2 गेंदे 5 रन, कमले से उम्मीद है बिल्कुल जारी है। जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ। दिल की धड़कनें तेज करने वाली यह हैरतअंगेज लड़ाई। लाइफ में प्यार का भूत चढ़ेगा तो दिल टूटेगा, और अगर सक्सेस का भूत चढ़ेगा तो यकीनन रिकॉर्ड टूटेगा। छोटी सी जिंदगी में गुरूर कम होना चाहिए। एवरीथिंग इज पॉसिबल, बस सोच में दम होना चाहिए। 2 गेंदे जीतने के लिए 5 रनों की आवश्यकता। तालियां बजती रहनी चाहिए दोस्तों आने वाली 2 गेंदों के लिए। क्या कमाल की लड़ाई। 2 में चाहिए 5 रन। तेज अपील हुई थी, थ्रो की उम्मीद है, 1 रन तो मिल जाएगा। अब अंतिम 1 गेंद बची है और जीतने के लिए 4 रनों की है आवश्यकता। व्हाट अ मैच, व्हाट अ मैच। ना एक्स के पीछे भागो, ना नेक्स्ट के पीछे भागो, खुद से लड़ो और खुद के बेस्ट के पीछे भागो। बेस्ट परफॉर्मेंस कौन देगा मैदान में। वक्त किसी का भी हो, खेल तो हमारा ही होगा। कौन कहेगा मैदान में। जबरदस्त मुकाबला, क्या कमाल की लड़ाई। 1 गेंद और जीतने के लिए 4 रन की आवश्यकता। बघा, या स्पर्धेचा आनंद घेत असताना 7,500 प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि सामना आवडला असेल ना तर दोन्ही संघासाठी जोरदार टाळ्या मित्रांनो। सुमित पाटिल इनकी ओर से शुभम यदि मुकाबला जीताते 1,000 रुपए का कैश प्राइज है चौके के लिए। मनोज, वडवली संघाने सामना जिंकला तर हरिभाऊ शेलके 40+ मास्टर यांच्या वतीनं 5,000 आणि हायवे दिवा संघ जिंकला तर विष्णू शेठ शेलके यांच्या वतीनं 5,000। जबरदस्त मुकाबला। कीमत पानी की नहीं प्यास की होती है, कीमत जान की नहीं सांस की होती है। ये तो बहुत रिश्ते बनते हैं दुनिया में। 1 गेंद 4 रन, ये गेंद जाएगी सीमा रेखा पार। वेल प्लेड। टीम लढाई या ठिकाणी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली। तत्पूर्वी आपण इथे सन्मान करूया, आपण विनंती करूया धनंजय शेठ पाटील चिपले ग्रामपंचायत, चिपले ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच यांच्या वतीने स्पर्धेसाठी 7,000 रुपयाचे योगदान। तर अष्टविनायक धाबा मालकचे ओनर या ठिकाणी आकाश शेठ कातारा यावं आपला इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। आकाश यावं, एक दमदार नेतृत्व आणि सातत्याने विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि नेवाली क्रिकेट संघाचे खंदे समर्थक। मी विनंती करतो या ठिकाणी संतोष शेठ पाटील, धनजी भाऊ यावं आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आकाश शेठ कातारा यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करावा। माहिती उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान। त्याच्यानंतर सह्याद्री ढाबा मालकचे ओनर देवीदास खकालजी साहेब यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। आमचे मित्र रुपेश फुलोरे हनुमान यांचं आगमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत या ठिकाणी स्पर्धेच्या वतीनं। तर या ठिकाणी आकाश शेठ कातारा यांचा शुभ सन्मान, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माहिती उपदार शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा हा शुभ सन्मान। त्याच्यानंतर देवीदासजी खकाल साहेब सह्याद्री ढाबा मालक यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। तर बघा, वडवली क्रिकेट संघाचे तिन्ही फलंदाज ऋतिकने 1 षटकार ठोकलाय, त्याच्यानंतर कमलेशने 1 षटकार ठोकलाय आणि आता शेवटला शुभमने षटकार ठोकलाय। आपल्यासाठी हरिभाऊ शेलके यांच्या वतीने 500 रुपयाचे कॅश प्राइज आलंय, आपण ते घेण्यासाठी यावं आणि संघाचे कॅप्टन देखील यावं। आपल्यासाठी हरिभाऊ शेलके यांच्या वतीने 5,000 रुपयाचं पारितोषिक आलंय। देवीदास शकाल अर्थातच खकाल साहेब यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं। त्याच्यानंतर नेरे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच की मित्रांनो ज्यांनी थेट जनतेतून ज्यांना कौल दिला ते आम्ही प्रकाश घाटगे साहेब यांना विनंती करतो की आपण यावं, आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। विद्यमान सरपंच आहेत मित्रांनो आणि त्यांच्याच माध्यमातून 40+ प्रीमियर लीग देखील आपण पाहिली नेरेच्या मैदानावरती, विजयलक्ष्मी मैदानावरती।